नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक प्रथमेश नवनाथ कुराळ तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे की ज्याचं नाव आहे क्रॅक इट विथ मॅथ्स मास्टर वेअर कन्सेप्ट मीट लॉजिक. तर विद्यार्थी मित्रांनो, नुकताच HSC बोर्डचा गणित विषयाचा पेपर झाला. त्यामध्ये आपण सांगितल्याप्रमाणे या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलं होतं की एक्झामचा पॅटर्न काय असेल, कोणत्या प्रकारचे प्रश्न येतील, महत्त्वाच्या प्रश्नावरती चर्चा केली होती व कोणकोणते महत्त्वाचे प्रश्न एक्झामला विचारू शकतात यावरती पण आपण चर्चा केली होती. तर जर तुम्ही आधीचा व्हिडिओ पाहिला असेल तर पेपर झाल्यानंतर तुम्हाला किंवा पेपरच्या वेळेस तुम्हाला अंदाज आलाच असेल की कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले होते व आपण जे प्रश्न सांगितले होते त्यामधले किती मार्कचे प्रश्न व कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न एक्झामला विचारले गेले आहेत हे तुम्ही पाहिलं असेलच. त्यानुसार हा आपल्यासमोर महाराष्ट्र स्टेट बोर्डचा इयत्ता 12वीचा गणित विषयाचा पेपर. यामध्ये तुम्ही जर अनुभवला असेल, आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही विचार केला तर यामध्ये कमीत कमी 80 मार्कापैकी आउट ऑफ 80 मार्क्स 60 ते 70 मार्काचे प्रश्न ॲज इट इज एक्झामला विचारले गेले होते. तुम्ही पाहिलं असेल तर त्यामध्ये MCQ होत्या. त्या MCQ मधले कमीत कमी आपण सांगितलेल्या टॉपिकवरती MCQ वरती 4 मार्कच्या MCQ विचारल्या गेल्या होत्या. त्यानंतर सेक्शन ए मध्येच क्वेश्चन नंबर 2 होता, त्यामध्ये 2 मार्कचे प्रश्न विचारले गेले, म्हणजे ओव्हरऑल झाले 6 मार्क. त्याचप्रमाणे सेक्शन बी मध्ये तुम्ही पाहिलं असेल कन्स्ट्रक्ट द स्विचिंग सर्किटचा क्वेश्चन आपण सांगितलं होतं, त्याप्रमाणे स्विचिंग सर्किट कन्स्ट्रक्ट करायला देखील आलं. त्यानंतर फाइंड द जनरल सोल्युशन, त्यानंतर वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉईंट्स. 2 पॉईंटमधून जर लाईन पास होत असेल तर त्याचं वेक्टर इक्वेशन काय असेल. त्यानंतर इन्क्रीजिंग फंक्शन ऑर डिक्रीजिंग फंक्शनचं एक्झाम्पल विचारलं गेलं होतं. त्यानंतर हाऊ टू फाइंड द व्हॅरियन्स ऑफ एक्स, म्हणजे जर आपण विचार केला तर सेक्शन बी मध्ये जवळजवळ आपल्याला 1 2 3 4 5 6 जवळजवळ आपण सांगितल्याप्रमाणे 12 मार्कचे प्रश्न विचारले गेले होते, म्हणजे टोटल 6 क्वेश्चन सेक्शन बी मध्ये आपण सांगितल्यामधले आले होते. त्याप्रमाणे जर सेक्शन सी चा विचार केला तर सेक्शन सी मध्ये आपण सांगितले होते टोटोलॉजी, कॉन्ट्राडिक्शन किंवा कॉन्टिजन्सी, तो एक प्रश्न देखील आपल्याला पाहायला भेटलाय. त्याचप्रमाणे फाइंड द कार्टेशियन इक्वेशन ऑफ द प्लेन, जर प्लेनचं इक्वेशन दिलं असेल तर त्याचं कार्टेशियन इक्वेशन कोणत्या प्रकारे फाइंड आउट करायचं ते. त्यानंतर आपण सांगितलेला थेरम होता कोणता, dy/dx इज इक्वल टू dy/du इंटू du/dx. हा आपण थेरम सांगितला, तो ॲज इट इज प्रकारे तुम्हाला तुमच्या सेक्शन सी मध्ये 3 मार्कासाठी थेरम विचारला गेला होता. त्यानंतर LMVT लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम विचारला गेला होता, म्हणजे सेक्शन सी मध्ये जवळपास तुम्हाला 1 2 3 4 5 6 7 21 मार्कचे प्रश्न, म्हणजे 7 क्वेश्चन सेक्शन सी मध्ये आपण सांगितल्याप्रमाणे मिळाले. त्याचप्रमाणे जर तुम्ही सेक्शन डी मध्ये विचार केला तर त्यामध्ये आपण थेरम सांगितला होता की जो तुमचा स्ट्रेट लाईन मधला थेरम होता, h² - ab ग्रेटर इक्वल 0, तो एक थेरम. त्यानंतर आपण सांगितलं होतं की LPP बाय ग्राफिकली सॉल्व्ह कसा करायचा. त्यानंतर सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल एक्सटर्नल डिव्हिजन, तो देखील थेरम तुम्हाला विचारला गेलाय. त्याचप्रमाणे आपण सांगितलं होतं की फाइंड द एरिया एनक्लोज, 2 कर्व दिले असतील तर त्यामधला एरिया कसा फाइंड आउट करायचा तो प्रश्न. आणि आपण सांगितल्याप्रमाणे इंटिग्रेशनचे फॉर्म्युले दिले होते, 7 फॉर्म्युले होते किंवा 7 इंटिग्रेशनच्या प्रॉपर्टी होत्या. त्या 7 पैकी आपण सांगितल्याप्रमाणे कोणताही एक विचारणारच, त्यामध्ये तुम्हाला एक प्रॉपर्टी विचारली होती, त्यामध्ये इंटिग्रेशन a to b f of x dx इज इक्वल टू इंटिग्रेशन a to b f of a plus b minus x dx ही प्रॉपर्टी त्यामध्ये विचारली गेली होती. म्हणजे जवळपास सेक्शन डी मध्ये 4 5 6 प्रश्न विचारले गेले होते. 6 क्वेश्चन म्हणजे जवळपास 24 मार्कचे प्रश्न विचारले गेले. जर याचा विचार करता हे 4 2 6 12 18 18 आणि 21 20 30 39 49 59 आणि 63 मार्क, म्हणजे जवळपास 80 पैकी तुम्हाला 63 मार्कचा पेपर आपण सांगितल्याप्रमाणे विचारला गेला आहे. म्हणजेच आपल्या अनुषंगाने जवळपास 60 ते 70 मार्काचे प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये
आपण जे डिस्कशन केलं होतं की कोणकोणत्या प्रकारचे इम्पॉर्टंट प्रश्न तुमच्या एक्झाममध्ये दिसतील, त्या अनुषंगाने एक्झाममध्ये प्रश्न आलेले आहेत. तर विद्यार्थ्यांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला जोडून राहा, की ज्याचं नाव आहे क्रॅक इट विथ मॅथ मास्टर, वेअर कन्सेप्ट्स मीट लॉजिक. थँक्यू.